मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक। सभी को नमस्कार। मैं सूरज गुंजाल, एडिशनल एसपी मालेगांव। मालेगांव में हमने एंटी ड्रग्स कैंपेन मतलब नशे के खिलाफ मुहिम चालू की है। इसमें आज टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम अपने उर्दू घर में हमने अरेंज किया था। मालेगांव परिमंडल के 18 पुलिस स्टेशंस, इसमें से हर एक स्कूल और कॉलेज में हमने इनविटेशन दिया था। हर एक स्कूल से एक टीचर हमने आज की ट्रेनिंग के लिए बुलाया था। तो मालेगांव के उर्दू घर में आज लगभग 200 टीचर्स को हमने एनडीपीएस के रिगार्डिंग ट्रेनिंग दी है। स्कूल में एक टीचर का एक बड़ा इम्पोर्टेंट रोल होता है। सारे विद्यार्थी टीचर्स के कहने पे मानते हैं और एक बड़ा एजुकेशन का एक पॉइंट स्कूल होता है। इसलिए हमने आज के ट्रेनिंग में प्रोग्राम में टीचर्स की ट्रेनिंग रखी थी। एएनटीएफ एंटी नारकोटिक्स टास्क फोर्स, इसके पीआई प्रेमा पाटिल और व्यवहारे एपीआई, ये दोनों ने आज की ट्रेनिंग टीचर्स को दी है और उनको स्टडी मटेरियल भी दिया गया है। जो ये स्टडी मटेरियल वो अपने स्कूल और कॉलेज में जाके पढ़ाएंगे। इसके बेसिस पे हम आगे जाके ऐसे कंपटीशन, क्विज़ का कंपटीशन या फिर पोस्टर्स प्रेजेंटेशन, स्ट्रीट प्लेज, इसका ऑर्गेनाइजेशन मतलब ये अरेंजमेंट्स हम आगे जाके करने वाले हैं। तो आज की जो ट्रेनिंग है तो टीचर्स को दी गई है। टीचर्स आगे चल के अपने स्कूलों में, कॉलेजेस में ये जाके पढ़ाएंगे और इसके ऊपर पुलिस भी मॉनिटरिंग करेंगी कि आज का जो ट्रेनिंग दिया गया है इसका कितना इम्प्लीमेंटेशन ग्राउंड पे हुआ है। क्यों नहीं किया जा रहा है? क्या मालेगांव में नशे का प्रमाण बढ़ गया? मालेगांव में बहुत ज़्यादा पैमाने पे यूथ है और बिकॉज ऑफ मेनी रीजंस, वो सोशल रीजन से, फाइनेंशियल रीजन से, अनएम्प्लॉयमेंट है। तो ये चीज़ों के लेके अपनी यूथ नशे के प्रभाव में आ रही है। अगर पिछले कुछ सालों का अगर हम देखते हैं पिछले कुछ सालों में, तो इसका जो प्रमाण है वो बढ़ता जा रहा है। केसेस भी बढ़ते जा रहे हैं। कंजम्पशन के केसेस भी हमने इस साल में बहुत ज़्यादा किए। तो इससे मुझे समझ में आया कि सिर्फ केसेस करना या फिर आरोपियों को अंदर डालना, ये स्ट्रैटेजी ना करते हुए एक हॉलिस्टिक अप्रोच रखना चाहिए, जिसमें सोसाइटी, टीचर्स, स्टूडेंट्स, अपने रिलीजियस लीडर्स, पॉलिटिशियंस, इनको साथ में लेना चाहिए। तो इसलिए मालेगांव के लिए हमने ये प्रोग्राम रखा है और आगे चल के ऐसे मल्टीपल प्रोग्राम्स हम स्टूडेंट्स तक लेके जाएंगे, ताकि डिसेंट्रलाइज्ड वे में नशे के खिलाफ एक बड़ा काम, एक बड़ी जंग खड़ी होगी। माझं नाव भागवत व्यवहारे और मैं मालेगांव का ही हूँ। मालीनगर संगमेश्वर में रहता हूँ। मैं बचपन से मेरा स्कूल वर्धमान स्कूल में था। एमएच स्कूल में ग्रेजुएशन किया मैंने। फिर बाद में एमपीएससी किया, नासिक में गया। मुंबई में 12 साल ड्यूटी किया। फिर अभी एनटीएफ एंटी नारकोटिक टास्क फोर्स नासिक में आया हूँ। तो थोड़ा हिंदी मराठी मिक्स चलेंगे अपन, है कि नहीं? तो मैं सबसे पहले तो ये बात बताना चाहूँगा कि एंटी नारकोटिक टास्क फोर्स क्या है। यूनाइटेड, आप सब लोग टीचर है, आप सब लोगों को मालूम होगा यूनाइटेड नेशंस क्या है। संयुक्त राष्ट्र 1945 में जिसकी स्थापना हुई थी सेकंड वर्ल्ड वॉर के बाद। दुनिया में ज़्यादातर जितने भी देश है वो सब यूनाइटेड नेशन के सदस्य हैं। और यूनाइटेड नेशंस ने जो स्टार्टिंग में 1945 दूसरे महायुद्ध के बाद जो यूनाइटेड नेशन स्थापन हुआ था, उसका प्राइमरी उद्देश्य ये था कि छोटी छोटी चीज़ों की वजह से या पर्सनल देशों की चीज़ों की वजह से पूरे दुनिया के देश युद्ध ना करे, लड़ाई ना करे। लेकिन बाद में जैसे जैसे वक्त बीतता गया, यूनाइटेड नेशन हर चीज़ों में अपना यूनिट स्थापन करता चला गया। मतलब एक एनिमल्स के लिए है, एक पर्यावरण के लिए है, स्त्रियों के लिए है, बच्चों के लिए है। वैसे ही बाद में मतलब 60s के बाद में जब यूनाइटेड नेशन को पता चला कि नारकोटिक्स यानी कि नशे की जो युवा है जो नशे में ज़्यादा बर्बाद हो रहे, तो उन्होंने नारकोटिक्स की तरफ भी अपना एक संस्था स्थापन किया। और जो आते ऐसे 2000 नारकोटिक्स के खिलाफ तुम्हारे देश में
सकते। लेकिन पुलिस वालों को पुलिस स्टेशन में रिस्ट्रिक्शन क्या आ जाते हैं, उनको गणपति बंदोबस्त करना है, उनको ईद का बंदोबस्त करना है, नवरात्रि आती है, कोई वीआईपी आता है, कोई मर गया, कोई कम्युनल राइट हो गई, किसी ने कुछ अलग बोल दिया उसका बंदोबस्त, मेरी साइकिल चोरी हो गई, मेरी गाड़ी चोरी हो गई, बीवी ने मारा, हस्बैंड ने मारा, बाजू वाले ने मारा, 1000 तरह के लफड़े होते हैं। तो उनका जो भी एनर्जी है और उनका जो भी ज़्यादातर टाइम है ना, ये सब चीज़ें हल करने में निकल जाता है। तो ये स्पेशलाइज फोर्स नारकोटिक टास्क फोर्स स्थापन करने का उद्देश्य यही है। हमको बाकी कोई काम नहीं, ओनली नारकोटिक्स एक नारकोटिक्स। मतलब अगर हमने कोई नारकोटिक्स ड्रग्स का केस किया तो वो जिस बैकवर्ड लिंक के अंत तक और फॉरवर्ड लिंक के अंत तक हमारा उद्देश्य है जाने का। मतलब XYZ आदमी की तरफ हमने अगर गांजा पकड़ा, MD पकड़ा, हशीश पकड़ा या कोई भी नारकोटिक ड्रग्स पकड़े तो उसने कहाँ से लाए थे और उसका उगम कहाँ पे हुआ, या अगर वो गांजा है तो वो खेती कहाँ पे हुई थी, वहाँ तक हमें पहुँचना है। अगर वो MD है, सिंथेटिक ड्रग है, केमिकल द्वारा बनाया हुआ ड्रग्स है, तो वो किसने बनाए हैं, वहाँ तक हमें पहुँचना है। इसीलिए स्पेशलाइज नारकोटिक्स की ये जो स्थापना की गई है, जब यूनाइटेड नेशन ने अपने सब सदस्यों को कहा तो सेंट्रल गवर्नमेंट ने अपने सब स्टेट को कहा और महाराष्ट्र गवर्नमेंट ने 2023 में ये GR निकाला था कि एंटी नारकोटिक टास्क फोर्स की स्थापना होगी। और पिछले साल मतलब लगभग जून जुलाई के आसपास महाराष्ट्र एंटी नारकोटिक फोर्स स्थापन हुआ और उसके 7 यूनिट है जो विभागीय कार्यालय रखे गए। उसमें से हम नासिक यूनिट के, नासिक के अंडर नासिक, नगर, धुले, जलगांव, नंदुरबार 5 डिस्ट्रिक्ट आते हैं। हमारा ऑफिस नासिक में, हम तपास और कामकाज सब नासिक से करेंगे, लेकिन इन्वेस्टिगेशन 5 जिले में किधर भी रेड कर सकते। और बैकवर्ड लिंक में और फॉरवर्ड लिंक में पूरे देश में वो हमें जहाँ तक लेके जाएंगे हम लेके जाएंगे। अभी हमने लासलगांव में लास्ट टाइम में एक केस किया था, लासलगांव नासिक ग्रामीण पुलिस स्टेशन में एक केस किया, लेकिन बैकवर्ड लिंक उसने किससे लिया था, उसने XYZ में उसका नाम नहीं लूँगा, जिससे लिया था वो रहा था अहिल्यानगर, उसके घर पे गए, उसके घर पे हमने 30 किलो गांजा बरामद किया, उसको भी अरेस्ट किया। उसने कहाँ से लिया था, उसने सावलीवीर, अहिल्यानगर में सावलीवीर करके एक तालुका है, उधर से लिया था XYZ एक आदमी की तरफ से। उसके घर पे छापा मारा, उसके घर पे 18 किलो गांजा मिला, उसको भी हमने अरेस्ट किया। और उसके बाद वापस हम बैकवर्ड लिंक में जाने वाले। ये मतलब उड़ीसा से लाया, विशाखापट्टनम से लाया, आंध्र प्रदेश से लाया, जहाँ से लाया होगा वहाँ तक हम जाएंगे। इसलिए आप अपने बच्चों को, सबसे पहले तो मैं आपकी भूमिका आपको क्लियर कर देता हूँ। मतलब आपने तो वैसे भी पढ़ा होगा कि एक आधा डॉक्टर खराब निकल जाए तो कुछ लोगों की जान जा सकती है, खराब निकल जाए तो सर रास्ता या कोई मकान खराब बना देगा, कुछ लोगों की जान जा सकती है। लेकिन एक शिक्षक अगर खराब निकल गया तो एक पूरी पीढ़ी की पीढ़ी बर्बाद हो सकती है। इतनी ज़्यादा इम्पोर्टेंस शिक्षक को दिया गया है। हमारे शास्त्रों में भी शिक्षक को इतना बड़ा माना गया है, जब जब अर्जुन का नाम लिया जाएगा द्रोणाचार्य का नाम लेना ही होगा, सचिन तेंदुलकर का नाम लिया जाएगा, रमाकांत आचरेकर सर का नाम लेना ही होगा। ऐसे कई सारे उदाहरण हैं। ऐसे जो बड़े बड़े लोग हो गए, अगर वो बड़े बने तो क्यों बने, क्योंकि उनके शिक्षक इतने उच्च कोटि के थे। और आपको अपने बच्चों को जो आपके क्लास में जो बच्चे, उनको आपको एकदम ऐसे स्पेसिफिक ये बम्बार्डिंग नहीं करनी कि ये NDPS एक्ट है 1985 को बना था, ये गांजा है, ये चरस है, ये हशीश है, ये तो आपको बताना ही है, ये बार बार आपको उनके ऊपर बम्बार्डिंग करनी ही है। लेकिन हमने स्पेसिफिक बच्चों को टारगेट क्यों किया है, क्योंकि आने वाला भविष्य है, आने वाला कल ये देश का भविष्य है। और ये जो बच्चे रहते हैं ना, ये थोड़े सुनते हैं, शिक्षक की भी सुनते हैं और माँ बाप की भी सुनते हैं। जो बड़े आप और हम सुनेंगे, किसी की नहीं सुनेंगे। अरे भाई मैं मैच्योर हूँ, मुझे पता है क्या अच्छा है बुरा है। लेकिन जो किशोरवयीन बच्चे होते हैं, छोटे बच्चे होते हैं, पहली से लेकर 10वीं तक या ग्रेजुएशन तक, ये सुनते नहीं यार, ये शिक्षक है, ये घर वाले, इन्होंने अगर बताया होगा तो सही बताया होगा। इसीलिए हम ये बच्चों को, स्पेसिफिक स्कूल वाले बच्चों को टारगेट कर रहे हैं, क्योंकि आने वाला कल है और उनको मालूम होना चाहिए कॉन्सिक्वेंसेस क्या है। तो आपको ये बार बार तो उनको ये बताना ही है कि NDPS क्या है। ये जो क्रिकेटर्स है, बड़े बड़े स्टार्स लोग हैं, ये जो जब पीते हैं तो मतलब इतनी ऊंचाई पे जाते हैं और एक झटके में अरे यार ये तो ड्रग्स करता है, ये करता है, एक झटके में ऊपर वाला फिर बोलता है ना, वो कुदरत उनको ज़मीन पे पटक देती है, फिर पैसा चला जाता है, फेम चला जाता है, उसी डिप्रेशन में फिर खुदकुशी कर लेते हैं या क्राइम होता है। ये आपको उनको बार बार बमबार्डिंग करनी ही है। लेकिन उसके अलावा आपको उनको बताने के लिए कहानियाँ, स्टोरी के फेम में आपको जो भी अच्छा लगे, स्टोरी के रूप में आपको उनको बताने का है। मैं नासिक में जब भी स्कूलों में, जितने भी स्कूलों में मैं लेक्चर लेता हूँ ना, तो मैं उन स्कूलों को हमेशा यही बताता हूँ कि आप अपने जो भी बच्चों को है ना, उनको ये एक्ट बताइए,
ये कानून कायदा क्या है, जेल क्या है, ये सब तो बताइए, लेकिन एक कहानी के फॉर्म में बताइए, क्योंकि कहानी के फॉर्म में दिमाग में बच जाता है, अरे यार नहीं यार सर ने वो कहानी बताई थी यार, ये अच्छा है ये गलत है। ये जो ड्रग्स है, ये ड्रग्स सबसे पहले क्या करते हैं, आदमी का चरित्र खराब कर देते हैं और दूसरा उसका अहंकार बढ़ा देते हैं। अभी मेरे जहन में ना एक दो कहानियाँ मैं आपको बताऊँगा, इसका धार्मिकता से कोई लेना देना नहीं है। मैं सबसे पहले मेरे जिधर लेक्चर देने के लिए जाता हूँ मैं उनको वही बताता हूँ, मैं पुलिस वाला हूँ, मैं धर्मनिरपेक्ष हूँ, मेरा कोई धार्मिक, बच्चों को बताते वक्त ही मैं बताता हूँ, आपको जो अच्छा लगे वो आप पढ़ो। हम हमेशा उनको बताता हूँ, आप राम को पढ़ो, कृष्ण को पढ़ो, जीसस को पढ़ो, मोहम्मद साहब को पढ़ो, बुद्ध को पढ़ो, महावीर को पढ़ो, तेंदुलकर को पढ़ो, बिल गेट्स को पढ़ो, इलॉन मस्क को पढ़ो, शिवाजी महाराज को पढ़ो, और इस दुनिया में जितने जितने अच्छे लोग होके गए उन सबको पढ़ो, क्योंकि उन्होंने किसी स्पेसिफिक जात पात धर्म के लिए अवतार नहीं लिया था, उन्होंने पूरे इंसानियत पूरी दुनिया के लिए अवतार लिया था। अगर उनके जीवन में उन्होंने कुछ अच्छा काम किया है तो वो सबके लिए किया है, वो स्पेसिफिक किसी XYZ धर्म के लिए, XYZ जाति के लिए नहीं किया है। तो मैं मेरे बीवी को भी और मेरे बच्चों को भी हमेशा बताता हूँ, इनको सब पढ़ाना। मैं स्वामी विवेकानंद भी पढ़ता हूँ, मैं विंस्टन चर्चिल भी पढ़ता हूँ, मैं बुद्ध भी पढ़ता हूँ और मैं राम को भी पढ़ता हूँ। मेरी बीवी बोलती तुम ऐसे दो अलग अलग विचार सरणियों के लोगों को क्यों पढ़ते हो, तुम बुद्ध को भी पढ़ते हो राम को भी पढ़ते हो, ऐसे तुम जस्टिफाई कैसे करोगे। मैंने बोला इसके पास जो अच्छी बात है वो मैं सीखूंगा, इनके पास जो सीखने लायक अच्छी बात है मैं वो सीखूंगा। मेरा माइंड, मैं मेरी परंपरा को फॉलो करूंगा, मैं उसमें नो डाउट। आप अपने बच्चों को भी बताना, करो नो प्रॉब्लम, अपनी रूढ़ी परंपरा सब प्रॉपर करो, लेकिन अपने दिमाग को हमेशा एक चौकड़ में बंद कभी मत रखना कि ये स्पेसिफिक ऐसा ही है तुमको करना है। नहीं, दुनिया में जितने अच्छे अच्छे लोग हैं, जितने भी धार्मिक अच्छे लोग हैं, सब बिंदास पढ़ो, और जिनकी ज़िंदगी से अच्छे चरित्र आपको पढ़ने में और आप अपनी ज़िंदगी में आप उतार सकते हो तो हमेशा उतारना। तो मैं बच्चों को हमेशा बताता हूँ, ये ड्रग्स का सबसे बड़ा और सबसे घातक ड्रॉबैक यही है कि ये आपके चरित्र को ख़राब करता है, आपका कैरेक्टर ख़राब करता है। मैं 2014 में सब इंस्पेक्टर हुआ था, 2015 में मुंबई में गया मैं, मेरा पहला केस 2016 में मालाड में, मुंबई में, मालाड वेस्ट में सोमवार बाजार करके एक बाजार है, वहाँ पे एक अच्छा आदमी था, उसको पब्लिक ने पीट के पुलिस स्टेशन में लाया। मैंने बोला भैया क्या हुआ, बोले रास्ते में चल रही औरत के आंख के ऊपर गया ये डायरेक्ट, मतलब गया, उसको पकड़ लिया। उसको क्या बोलते हैं, विनय भंग, मॉलेस्टेशन, IPC, पहले IPC था, अभी BNSS आ गया। 354 का केस बनता था तब 2016 में, हमने उसके ऊपर केस लिया, उसको जेल में डाला। और हाँ, आप अपने बच्चों को जब बताओगे ना तो इतना इंटेंसिटी से बताओ जैसे मैं बता रहा हूँ, मतलब भगवान दुश्मन को भी भारत के जेल में ना भेजे, नसीब ना हो। इतना थर्ड क्लास क्लाइमेट है उधर, इतनी गंदगी, मतलब ये जो इसका जो क्षमा मागते की मी शाळेंना भेटी दिली आहेत, तर तुमच्यावरती खूप जबाबदाऱ्या आहेत, शासनाचं भरपूर काम आहे तुमच्यावर, पण तरी देखील आपल्या सरांनी शिक्षकच का निवडले असतील याचं त्यांनी तर थोडक्यात सांगितलेलंच आहे। पण मी आज तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही शिक्षकपेक्षा ॲज अ पालक म्हणून तुम्ही इथं आलेला आहात, आणि आत्ता जे आपल्या इथं काय घडतं आहे त्याची थोडी बहुत माहिती तुम्हाला असेलच, पण जसं सांगितलं की NTF हे फोर्स का आलं, अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स हे गेल्या वर्षी स्थापन झालेलं आहे। आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर ह्यावेळी ही अधिवेशनामध्ये सुद्धा याचा उल्लेख जास्त वेळा केला गेला होता की NTF हे स्थापन झालेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत खूप बोलणं केलं होतं। का असं झालं असेल तुम्हाला वाटत आहे की का म्हणून सरांनी फक्त शिक्षकांना बोलवलेलं आहे? तर तुम्ही बघितलं तर तुमची मुलं आहेत, माझी मुलं आहेत, आपण काय सांगितलं तर ऐकतात का घरी? त्यांना काय अभ्यासातलं जरी म्हटलं की असं कर, नाही तुला काही येत नाही, आमच्या टीचरनी असं सांगितलं, हा पहिला त्यांचा मुद्दा असतो। म्हणजे मुलांवरती टीचरचा प्रभाव खूप जास्त असतो। टीचर जे सांगतील ते मनापासून ऐकतात। भले तुमच्या हातातली काठी काढून घेतलेली आहे, पण तुम्ही चांगलं समुपदेशन त्यांचं करू शकता। आणि जर तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्यामध्ये जी काही प्रगती झाली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा टीचरचा आहे, कारण टीचर्स ओळखत होते की माझ्यामध्ये कोणती क्वालिटी आहेत। जे एक्स्ट्रा क्वालिटीज आपण म्हणतो ते टीचर्स ओळखतात। बरोबर टीचर त्यांच्यासमोर 60 मुलं ठेवा, नाही तर मग 100 मुलं ठेवा, त्यातल्या कुठल्या मुलामध्ये काय गुण आहेत ते बरोबर टीचर्स ओळखतात। मग सरांचा हेतू काय आहे की असंच जनजागृती तर झालीच पाहिजे, पण समजा एखाद्या मुलाच्या स्वभावामध्ये तुम्हाला काही जर बदल दिसत असेल तर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा येणार आहे, मग पालकांच्या लक्षात येतं। बऱ्याचशा तक्रारी पहिल्या टीचर्सच्या येतात
बरोबर आहे ना? पहिला टीचर्स सांगतात पालक मीटिंगमध्ये की मुलामध्ये असे बदलाव आलाय किंवा मुलगा जर अभ्यासात कमी आहे, म्हणून तुम्हाला एकत्र केले गेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यावर प्रभाव पाडणारा पालकानंतर येणारा सर्वप्रथम घटक म्हणजे टीचर्स आहेत. तुम्हाला सांगते की आम्ही जरी पोलीस खात्यात असलो, पण जेव्हा आम्ही नार्कोटिक्समध्ये जेव्हा मी आले त्यावेळी समजलं की हे नार्कोटिक्स म्हणजे ड्रग्स म्हणजे जास्ती करून आता आपल्याला जे काय माहिती आहेत म्हणजे गांजा, दुसरं आता सरांनी जे नाव घेतलं कुत्ता गोली, ते हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. त्याचप्रमाणे MD हा प्रकार एक जास्त वाढलेला आहे. आणि आपल्याला पहिला वाटत होतं की आपलं घर सुरक्षित आहे, पण तसं नाही आहे. आपल्या आजूबाजूला ह्या घटना घडत आहेत. जेव्हा आम्ही कारवाई करायला लागलो, आम्ही NTFचं आमचं हे नाशिक विभाग आहे आणि आमच्या नाशिक विभागामध्ये 5 जिल्हे येतात: अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक. आम्ही 5ही जिल्ह्यामध्ये कुठेही जाऊ शकतो. आम्ही जरी नाशिकमध्ये जरी आम्ही रेड केली, नाशिकमध्ये जरी आम्ही आरोपी पकडला असेल, पण त्याची मुळं कुठंपर्यंत असतात? दूर पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्याही बाहेर जातात त्याचे. आणि आम्हाला NTFचा मुख्य रोल काय की पोलीस स्टेशनला कारवाई होत होत्या, पण पोलिसांवरतीही तुमच्यासारख्याच भरपूर जबाबदाऱ्या होत्या. बंदोबस्त आहे, छोट्या मोठ्या चोरीमारी आहेत, VIP आलेले आहेत, सगळं त्यांच्याकडे होतं. मग NTF का? कारण का जर एखादा गुन्हा घडला आपण त्याच्यामध्ये कारवाई चालतं, आम्ही त्याचं फॉरवर्ड लिंक आणि त्याची बॅकवर्ड लिंक अशा दोन्हीकडे आम्ही तपास चालू करतो. म्हणजे एखादी व्यक्ती भेटली तर त्याच्या पूर्ण मुळापर्यंत जायचं आहे. आणि याच्यामध्ये 1 वर्षामध्ये NTFला आम्हाला असं यश मिळालेलं आहे की आम्ही 3 फॅक्टरीजपर्यंत पोचलेलो आहे. याच्यावरूनच मी अजून एक हे स्टार्ट करायच्या आधी थोडंसं सांगते की एक आयडिया येऊन जाईल तुम्हाला. मुंबईमध्ये कसंच घटना घडली होती. गांजा म्हटलं की आपल्याला माहिती आहे की कल्टिवेशन म्हणजे शेती, बरोबर आहे, तिथूनच येणार आहे. पण नाही, आता गांजा आपल्याला हायड्रोफोनिक स्वरूपात पण मिळतो आहे. त्याला एक छोटीशी रूमसुद्धा सफिशियंट आहे. मुंबईमध्ये माझ्या माहितीप्रमाणे गुजरातचा राहणारा व्यक्ती होता. तो फक्त आहे ना थोडे दिवसापुरता यायचा निघून जायचा, थोडे दिवसापुरता यायचा निघून जायचा. तिथल्या जे जागरूक नागरिक होते त्यांच्या लक्षात आलं की हे काहीतरी चुकीचं वाटतं आहे आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. आणि जेव्हा मी त्याचं ते फ्लॅट ओपन केलं तर त्याच्यामध्ये तो हायड्रोफोनिक गांजाचं उत्पादन घेत होता. आणि मी तर असं म्हणेन की जसं आपल्याला तंबाखू भेटते ना त्या स्वरूपात हे प्रमाण आहे, म्हणजे इतकं सिरियस आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुलांवरती म्हणजे आम्ही पण हे ANTF कारवाई तर करतच आहे, पण तुम्हाला अवेअरनेस करण्याचं का कारण आहे? कारण आपली मुलं आहेत त्याच्यामध्ये. आणि जेव्हा म्हणतात ना लोक की पोलीस काय करते, तर आता मी अवेअरनेस पण घ्यायला लागलेलो आहे. आम्ही एक स्टेप आधी येतो आहे. आम्ही सांगतोय तुम्हाला की हे अशा पद्धतीचं सगळं चाललेलं आहे. हेच आपल्या मुलांना पण समजवायचं आहे, मुलांना ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की ह्या पद्धतीचं सगळं चाललेलं आहे. आणि आपण सांगण्यापेक्षा ना तुम्ही कधी नोटीस केलं असेल ना तर मुलांकडे मोबाईल्स आहेत. आपण जरी माहिती नाही दिली तरी मुलांकडे ती माहिती पोचणार आहे. आता हे मालेगाव आले, मी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये काम केलेलं आहे. सरांनी मगाशी ज्याचा हे केलं की त्याला वेब बोलतात, इथे खूप कमी प्रमाण असेल, पण पुण्या मुंबईमध्ये साधारण 16 वर्षाची मुलं किंवा 16पेक्षा वरील म्हणजे 16 वर्षाची मुलं देखील या वेबचा वापर करत आहेत. दॅट इज सिगरेट बोलतात त्याला फ्लेवर असल्यामुळे दे फील्स की हे कूल आहे आणि यांनी काय होणार नाही आहे, म्हणजे हे काय इट इज नॉट हार्मफुल फॉर आवर हेल्थ असं त्यांचं समज आहे. त्यामुळं सर्रास ते तिकडे वापरताना दिसतात वेब. आणि ह्याची माहिती आपल्याला नव्हती माहिती, पण आपण हे जेव्हा कारवाई करायला लागतो किंवा असं हे मुलांना 16 वर्षाच्या मुलाला माहिती आहे, पण आपण नोकरी करतो तर आपल्याला माहीत नाही आहे. मग हे नॉलेज आहे ना त्यांना कुठून भेटतं, तर मोबाईल थ्रू, सोशल मीडियामधून त्यांना भरपूर नॉलेज भेटत आहे. त्यामुळे कधी कधी आपण काय करतो ना की हे मी कसं बोलू, मुलांना हे कसं सांगू, तर हे पडदा नकाच ठेवू. कारण त्यांना जरी तुम्ही नाही सांगितलं, त्यांच्यासोबतचा कोणीतरी आहे तो त्याला ती इन्फॉर्मेशन देणार आहे आणि ती रॉंग इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि हल्लीची जी जनरेशन आहे, जेनझी बोलतात, आणि आता अल्फा जेन आहे,
तर हे जनरेशन असं आहे की त्यांच्यावर इन्फ्लुअन्स पटकन होतो, त्यांना माराचा काहीही परिणाम होत नाही, दे आर इमोशनल्स, तर त्यांना ते मारून मुटकून काही फरक नाही पडणार आहे, ते इन्फ्लुअन्स तर होणारच आहेत. तर त्यापेक्षा आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आहे. मोस्टली तुम्ही ॲज अ टीचर्स जेव्हा तुमची पॅरेंट्स मीटिंग पण होईल ना, तर एखादं सेशन तुम्ही पॅरेंट्ससाठी पण सांगा की आजूबाजूला काय घडत आहे, पॅरेंट्ससाठी पण अवेअर करा. स्कूलमध्ये मुलांना तर करा. आम्ही एक छोटीशी ना माझ्यानंतर माझे सोबत जे API आले आहेत ते तुम्हाला लेक्चर देणार आहेत डिटेलमध्ये की ड्रग्ज म्हणजे काय आहे, कसं आहे वगैरे. तर त्याच PPTचा आम्ही एक छोटंसं व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्हाला दिला जाईल. तो व्हिडिओ तुम्ही जरी प्ले केलात तर ते तुम्हाला जास्त आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने अवेअर करू शकता. आता याच्यामध्ये आहे ना शिक्षकांची भूमिका मेन म्हणजे काय, आता मी थोडंसं मुद्दे काढलेले आहेत. तर शिक्षकांची भूमिका, मार्गदर्शक जे आपण बोललेलो आहेत ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतं. तुम्ही विचार करा, मुलगा घर सोडला की जास्त वेळ हा शाळेत असतो, त्याचा जास्त इन्फ्लुअन्स हा शाळेमध्ये होणार आहे. दुसरं, तुम्ही ॲज अ काउन्सिलिंग काम करत असतात. मी तुम्हाला सांगते, मी माझ्या जे काय पोलीस सर्व्हिस केलं त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचंही काम जास्त प्रकारे केलेलं आहे, जे 14 ते 18 वर्षाच्या मुलं मुलींसाठी, कारण तो एक वयोगट आहे की त्याच्यामध्ये फार काउन्सिलिंगची गरज लागते. तर काउन्सिलिंग, तर तुम्ही टीचर्स ॲज अ काउन्सिलिंग करू शकता. त्याच्यानंतर मुलांना आपण ॲज अ सिविक सेन्स बनतो, एक चांगला नागरिक कसा बनतो त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन देऊ शकता. त्याच्याबरोबर एक मैत्रीपूर्ण तुम्ही एक नातं हे बनवू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये दिसणारी धोक्याची चिन्ह, आता मी जे मगाशी बोलले की विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल हा पहिला कोणाला कळणार आहे, टीचर्सला कळणार आहे. सगळ्यात प्रथम त्याचं काय होते, चिडचिड होते. चिडचिड, बरोबर आहे. तर मुलांमध्ये पण तोच आहे की जर समजा त्याला एखाद्या अंमली पदार्थाची जर सवय लागलीच असेल तर ते काय, त्याच्यामध्ये झालेला बदल म्हणजे त्याची चिडचिड होणार, एकटं राहतात ही मुलं. आणि जे त्याचा नॉर्मल ग्रुप असतो त्याच्यापासून दूर होतात आणि त्याचे मित्र वेगळेच झालेले असतात. आणि याच्यामध्ये ना मी स्पेसिफिकली असं काय मुलगा असं नाही आहे, मुलगा मुलगी दोन्ही येतात याच्यामध्ये. जरी आपण मी पुरुष हा जरी वापरत असेल तरी त्याच्यामध्ये ती मुलगा आणि मुलगी अशा दोन्हींसाठी आहे. त्यांच्यामध्ये ना आक्रमकपणा येतो. आक्रमकपणा म्हणजे आपण एखादं काही बोललो तर त्याला इमिडिएट रिॲक्शन येते मुलांची. आत्ताची जनरेशन आहेच तशी, पण जर त्यांच्यावरती हा प्रकारचा इन्फ्लुअन्स झाला तर ते अजून आक्रमक बनत आहेत. खोटं बोलणं सर्रासपणे चालू होतं. त्याच्यानंतर त्याच्यात शैक्षणिक बदल काय होतो, तर त्यांचा गुण जे काय त्यांची हे असते प्रोग्रेस असतो तो त्यांचा कमी दाखवायला लागतो. त्याच्यानंतर ते होमवर्क करत नाहीत. सांगितलेलं टीचर्स स्पेसिफिकली जे स्कूलमधून जे काही सांगितलेलं असेल त्याच्यामध्ये त्यांचं लक्ष नसतं. शाळेमध्ये ते गैरहजर राहायला लागतात. ह्या अशा केसेस होतात. मे बी तुम्हाला माहिती असेल की घरातून शाळेकरता निघतात, बरोबर आहे, पण शाळेतून इतर ठिकाणी फिरत राहतात. हा प्रकार सर्व ठिकाणी आहे. त्याच्यासाठी ग्रामीण शहर याची काय हे करायची गरज नाही आहे. ग्रामीणमध्ये पण तोच प्रकार होतो आणि शहरातही तोच प्रकार होतात. त्यामुळे मुलांवरती तो वॉच तुम्ही, मला असं वाटतं की टीचर्सने ना, म्हणजे मी माझ्या मुलांच्या ग्रुपमध्ये एकदा सांगितलं की ॲटलिस्ट मुलं नाही आले तर एक मेसेज द्या, कारण सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. हल्ली सगळं गृहपाठ सगळं जे काय लागणार आहे ते व्हॉट्सअपवरती जातं. तर आज हा मुलगा आला नाही म्हणून एवढं जरी कळवलं ना तर आईवडिलांना कळेल. कारण का, मुलं शाळा सुटायच्या टाईममध्ये घरी पोचलेली असतात आणि त्यांना आज शाळेत काही शिकवलं नाही याचं काही चिंता नसते. त्यामुळे ते काय त्याबद्दलचा काही उच्चार करत नाही. त्यामुळे आईवडिलांना माहिती नाही पडत. त्यामुळे तुम्ही तो एक जर केला तर तेही समजेल की आज आपला मुलगा शाळेत गेला नव्हता. दुसरं, मी म्हटल्याप्रमाणे सामाजिक बदल काय होतो त्याच्यामध्ये, तर मित्रपरिवार बदलतात त्याचे. कदाचित त्याच्या वयोगटापेक्षा जास्त मोठे वयोगटातील मुलं त्याचे मित्र असतील. आणि जर तसा प्रकार असेल तर नक्की त्याच्याकडे लक्ष द्या. कारण असं निदर्शनास येतं आमच्या की
जी काही गुन्हेगार आहेत ते त्यांचं काम करण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. कारण काय 18 वर्षाच्या खालील मुलांना आपण असं काय तुमच्या लगेच लक्षात आलं तर सांगा की कधी कधी 5वी 6वीचा मुलगा आहे पण 10वी च्या मुलाबरोबर आहे किंवा तशा मोठ्या जास्त वयोगटातील मुलांबरोबर राहतो आहे किंवा तो शाळेमध्ये कुठल्याही प्रकारामध्ये भाग घेत नाहीत. शाळेमध्ये आपण खूप उपक्रम लाभवत हे करत असतो त्याच्यामध्ये तो सहभाग घेत नाही. त्याच्यानंतर त्याच्यात शारीरिक बदल होतात. वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायला लागतो. तो वर्गात झोप काढत लागतो किंवा तो जास्त थकलेला दिसत असतो. तर असे काही बदल झाले तर त्याचं नक्कीच त्यांच्या पालकांना तुम्ही सांगितलं पाहिजे. त्याचनंतर यामध्ये आता शिक्षकांनी काय करावं तर मी बऱ्यापैकी ते सांगितलेलं आहे तुम्हाला. मेन शिक्षकांनी काय करू नये ॲक्च्युली सांगायची गरज नाही आहे तुम्हाला सर्व माहिती आहे. पण आपल्याकडून आहे ना म्हणजे पालकांकडून सुद्धा कधी कधी अजाणतेपणाने होऊन जातं. आपण काय करतो बघा 2 मुलं असतील तर 2 मुलांमध्ये कंपॅरिझन करतो घरामध्ये. हल्लीची मुलं फार सेन्सिटिव्ह आहेत आत्ताचे पहिल्यासारखं नाही आहे. एक तर त्यांना कसं राहतात 1-2 हल्ली एक छोटीशी न्यूक्लिअर फॅमिली झालेली जॉईंट फॅमिलीज नसतात त्यामुळे जर एक कंपॅरिझन केलं तर सेम तसंच जर तुम्ही शाळेमध्ये त्याला सर्वांसमोर त्याच्या ह्या हॅबिटबद्दल किंवा त्याला लागलेला त्याचं कुठलंही असं दोष असेल तो सर्वांसमोर सांगितलं की त्याच्या डोक्यात राहतं ते. तर तसं न करता त्याच्यात दिसून आलं ना तर त्याला थोडंसं साईडला हे बघा मी सांगते मला मान्य आहे की हे सगळं म्हणजे करणं फार अवघड आहे. पण मी जसं सांगितलं की आपण पालक म्हणून करायचं आहे. टीचर्स तर तुम्ही आहातच पण पालकांची पण हीच जबाबदारी आहे. तर त्याच्यासोबत म्हणजे त्याला ओरडणे सर्वांसमोर ते बंद केलेलं पाहिजे. त्याची काय चूक झालेली आहे त्याला सांगून द्यायची आहे पण सर्वांसमोर नका सांगू. कारण मुलांमध्ये लगेच ना डोक्यामध्ये राहतं आत्ताच्या जनरेशनमध्ये की आज मला असे साहेब टीचर बोलले तर ते दिवसभर तसंच. त्याला सार्वजनिक ठिकाणी अपमान नका करू. किंवा आपण कधी कधी काय होतं ना आपली हे नसते हेतू नसतो पण आपण सांगताना दुसऱ्या टीचरला सांगतोच किंवा आपल्या शेजारी जो असतो त्याला सांगतोच की अरे ह्या मुलाचं मी असं असं ऐकलं होतं. जोपर्यंत तुम्ही स्वतः काही बघत नाही तोपर्यंत त्या मुलाबद्दलची कुठलीही माहिती किंवा चुकीची माहिती आपण सांगू नये. ते टाळायला हवं आपण. त्याच्यानंतर आता हे की संशय आला तर आपण काय काय करायचं मी तर सांगितलेलं आहे. तर निरीक्षण करा ऑब्झर्व करा त्याला पहिला. बरोबर आहे. हे महत्त्वाचं आहे की ऑब्झर्व करा त्याला विचारा त्याचं म्हणणं ऐकून घ्या. त्याची एक छोटीशी नोट बनवा. ती तुम्ही तुमच्या शाळेच्या ह्याच्यामध्ये जसं असेल तसं पालकांना बोलवून किंवा पहिला तुमच्या कमिटी असेल हल्ली कमिटीज भरपूर स्थापन झालेले आहेत स्कूल लेवलला. त्या कमिटीमध्ये हा मुद्दा घ्या की हा मुलाचं असं असं दिसत आहे. त्याच्या आईवडिलांना सांगा. त्याचं काउन्सिलिंग करा आणि काउन्सिलिंग करता करता त्याचा काय त्याच्यामध्ये फरक आहे नाही आहे त्याचा पाठपुरावा करत राहा. आणि शेवटचं म्हणजे टीचर्सचं तर मी सांगितलेलं आहे. शाळा म्हणून तुमची जबाबदारी काय तुम्ही शाळेमध्ये सांगून द्या. जसं मी सांगितलं की पालकांचं जसं तुमचं आम्ही घेतलं एक सेशन तसं पालकांचंही घ्या. पालकांनाही या गोष्टी समजते की समाजामध्ये काय चाललेलं आहे. त्याच्यानंतर जनजागृतीचे कार्यक्रम घ्या. मला वाटतं सरांनी बऱ्यापैकी ते कवर करत आहेत सर. जसं तो वेगवेगळे क्विज कॉम्पिटिशन्स घेतलेले आहेत किंवा कॉम्पिटिशन्स आहेत. पटनाट्य पण हा एक खूप चांगला प्रकार आहे. जर सरांच्या म्हणण्याप्रमाणे जर इथल्या मुलांनी गाणं बनवून जर त्यांनी त्याच्यावरती हे केलं असेल तर हे छोटी डॉक्युमेंटरी किंवा हे पटनाट्यासारखं जरी केलं तरी आहे. समुपदेशन करा. कार्यक्रम घ्या. बऱ्याचशा शाळेमध्ये असतात. आता इथल्या शाळेंचं मला नाही माहिती पण सिटीजमध्ये काउन्सिलर्स किंवा हे अशा अपॉइंटमेंट्स असतात त्यांना काउन्सिलिंग केलं जातं. तसं जरी एखादं ठेवलं आपल्याला वाटत असेल आपल्याला चेंज करायचं आहे मुलांमध्ये तर तसंही काउन्सिलिंग करू शकतो आपण. आणि त्यांना जास्तीत जास्त खेळांमध्ये इन्व्हॉल्व करा. कारण हल्ली मुलांचं खेळच कमी झाल्यामुळे हे दुसऱ्या दिशेला चाललेले आहेत. त्यामुळे त्यांना खेळांसाठी प्रोत्साहित करा. आणि जर तुम्हाला या बाबतीत अशा काही समजलं समजा हे सगळं तुम्ही केलंच तर तुम्ही त्याची माहिती कोणाकोणाला देणार आहे म्हणजे कुठे देणार आहे
हा माझा प्रश्न आहे तुम्हाला, की समजा तुम्हाला एखाद्या मुलाबद्दल कळालंच किंवा स्वतःच्या मुलाबद्दल, मी तर म्हणेन की आपण आपल्या मुलापासूनच चालू करू, की मला माझ्या मुलाबद्दल एखादी समजलं की तो वाईट संगतीला लागलेला आहे, तर मी काय करेन पहिला? मी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. टीचर्स तुम्ही नेहमी आम्हाला विचारता, आता तुम्हालाही मी प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर संबंधित त्या एरियातल्या पोलीस स्टेशन तिथे PI, API चे असतील त्यांच्याशी संबंधित, त्याच्यानंतर डॉक्टर सर्वांशी चर्चा करून आणि मग त्याच्यावर निर्णय घेऊ. नक्कीच एकदम बरोबर बोललेले आहेत की, आणि स्वतःपर्यंत काही गोष्टी ठेवू नका. आपण बोलल्यानेच त्याला सोल्युशन भेटणार आहे. म्हणजे हे मी सांगायची गरज नाही आहे, माझ्यापेक्षा खूपच अनुभवी लोक आहेत. आपल्याला कळतं की आपण एखादी गोष्ट आपल्यापर्यंत ठेवलं तर त्याचं सोल्युशन आपल्याला भेटत नाही. आपण ते दुसऱ्याशी चर्चा केली पाहिजे आहे. आणि असं कधीच मनामध्ये नका माझ्या मुलाबद्दल घडलं तर मी कसं काय बाहेर बोलू, काही गरज नाही आहे. तुम्हाला तिथे नाही वाटत, त्यांनी ऑप्शन एक सांगितलं की पोलीस स्टेशन लेवलला सुद्धा याची मदत तुम्ही घेऊ शकता आहात. तसंच जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या आसपास असं काही घडत आहे, त्याची माहिती तुम्ही मानस एक हेल्पलाईन आहे त्याच्यावरती तुम्ही कळवू शकता. तुमचं नाव कुठेही डिस्क्लोज केलं जाणार नाही आहे, ते हेच ठेवलं जाईल. कुठे घडत आहे, काय घडत आहे त्याबद्दलही तुम्ही माहिती द्यायची. जसं मी सांगितलं की जर मुंबईमध्ये ते लोकांनी सजग राहून जर ती माहिती दिली नसती तर आज त्याचा अजून प्रसार झाला असता. तर माझं हेच म्हणणं आहे की ॲज अ टीचर तुम्ही खूप मोठं रोल प्ले करता मुलांच्या आयुष्यामध्ये. तर आम्ही तुमच्या मदतीनं आपण हा नशामुक्त किंवा ड्रग्ज मुक्त आपली कम्युनिटी तर आपण करू, की आपलं मालेगाव म्हणू किंवा आपण नाशिक ग्रामीण म्हणू किंवा आपल्या नाशिक सिटी, नाशिक जिल्हा एवढं तर आपण मुक्त करायचा प्रयत्न करू, कारण आपली पोच आपल्या आजूबाजूला आहे. तर मला ही अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल.